पोलीस भरतीला 1600 मीटर आउट ऑफ मारायचा लय जाण्याचा एक महत्वाचा पॉईंट असतो की 20 पैकी 20 मार्क तिथे घ्यायचे. गोळा आउट ऑफ मारत 100ला बाबा 10 नाही तर 12 मार्क पडले तर चालेल. 45-47 मार्काचं ग्राउंड टाकायचं आणि लेखी 80-85 मार्काची लेखी टाकायची आणि पोलीस होऊन जायचं. पण 1600 मीटर आउट ऑफ मारण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, कसं आउट ऑफ मारायचं, स्ट्रॅटेजी काय, टिप्स काय, त्यासाठी काय काय केलं पाहिजे, काय डाएट केलं पाहिजे, बाबा काय काय पाळलं पाहिजे, काय काय नाही पाळलं पाहिजे, हे सगळ्यावरती मी आज व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ लय महत्वाचा आहे मित्रांनो, कारण 1600 मीटर आउट ऑफ मारा जोक नसतो. भरपूर जण आउट ऑफ मारतात तयारी करून, भरपूर जणांचं एक सेकंदावरनं जातं की बाबा माझा 5-11 आला, 5-12 आला, ह्याच्यावरनं आपापले 3-3 मार्क जातात, 2 मार्क जातात. त्याच्यामुळे नुकसान होतं. मेरिटमध्ये 2 जरी मार्क पडले तरी 1000वरून लगेच खाली होतो. जसं ड्रीम 11ला एका पॉईंट खाली होतो. काय म्हणायचंय, त्यामुळे 1600 मीटरचा वर्कआउट मी तुम्हाला स्टार्ट टू एंड सोमवार ते शनिवारपर्यंत काय वर्कआउट करायचा, त्याच्यामध्ये डाएट काय, म्हणजे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. मागचा व्हिडिओ मी 800 मीटरवरती बनवला होता. 800 मीटरचा वर्कआउट काय करायचा, पण आता मुलांसाठी 1600 मीटर. तर सोमवारी मित्रांनो काय करा, 1600 मीटरचा आपला डेमो घ्यायचा. दर सोमवारी डेमो घ्यायचा 1600 मीटरची. पहिल्यांदा आपल्याला भीती घालवायची. 1600 मीटरला उभं राहिला, तुमच्या अकॅडमीमध्ये असेल, क्लबमध्ये असेल, कुठं वैयक्तिक असेल, 1600 मीटर थांबल्यावर छातीमध्ये धाड होतं. बाबा काय पडेल, माझ्याकडून टाइम निघन का नाही, हे होईल का नाही, ते होईल का नाही, माझ्याकडून पूर्ण होईल का, अशी लय धडधड होती. पण एकदा सुरुवात केल्याच्यानंतर ती धडधड बंद होती. पण त्याच्यानंतर ते आपल्याला बॉडीला जर 1600 मीटरची जर सवय असेल तर आपल्याला भीती वाटणार नाही. त्यामुळे दर सोमवारी आपला 1600 मीटरचं टायमिंग काढायचं आहे आणि 1600 मीटर झाल्याच्या नंतर आपला टायमिंग लिहून ठेवायचा वहीमध्ये आणि 400 मीटरच्या 8 ते 10 रेपिटेशन मारायच्यात कधी सोमवारी. आणि तो वर्कआउट झाल्यानंतर ॲप्स वर्कआउट करायचा, चांगली स्ट्रेचिंग करायची, कूल डाऊन करायचं. आणि आपला काय वर्कआउट ग्राउंडवर काय तुमचे डाएट आणला असेल, समजा सकाळी काल रात्री तुम्ही समजा कडधान्य भिजत घातले, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेत, ते तो डाएट केला, किंवा भिजवलेले आपले कडधान्य खाल्ले, त्याच्यानंतर तुम्ही ओट्स खाल्ले किंवा फ्रूट खाल्ले किंवा उकडलेली अंडी खाल्ली, हा तुमचा पहिला मील पोलीस भरतीवाल्यांसाठी. समज हा तुमचा वर्कआउट तुम्ही लिहून घ्या आणि सगळं पाळा. आणि बाबा दुपारच्याला तुमच्या जेवणामध्ये मित्रांनो तुम्ही काय तुमचं रेग्युलर जेवण असेल, चपाती भाजी ते खायचे आणि त्यासोबत गाजर, काकडी, मुळा हे सॅलड खायचे, जेणेकरून आपली बॉडीत ऊन लई आहे. आणि ताक जर प्यायला भेटलं तर एकच नंबर, नाही भेटलं तर काय हरकत नाही, पाणी पोटभर घ्या. बॉडीमध्ये पाणी रोज 4-5 लिटर तर बॉडीमध्ये पाणी गेलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट. जेवण झालं तुमचं, संध्याकाळी बाबा अभ्यास करता भूक लागली, मग काय करायचं, म्हणजे एखादं फ्रूट असेल बाबा तुमच्याकडता. आता द्राक्ष स्वस्त आहे, आता कलिंगड स्वस्त आहे, टरबूज स्वस्त आहे, जे स्वस्त फ्रूट आहे ते लगेच ते खायचं आपल्याला. आणि संध्याकाळी वर्कआउटमध्ये फक्त संध्याकाळी एक 5-6 राऊंड मारायचे 400 मीटरच्या ट्रॅकला. आणि त्याच्यानंतर मग तुमचं काय गोळा फेक असेल 100 मीटरसाठी बाबा काय असेल, तुम्ही स्पाईक लावून 30 मीटर, 60 मीटर, 90 मीटरची फक्त स्टार्टची प्रॅक्टिस करत असाल ते प्रॅक्टिस करायची. जास्त हेवी वर्कआउट करू नका. नाही हा 500, यावेळेस 50 पैकी 50 ग्राउंड घ्या ना. 500 ही जरा तुमचं जे आहे ना, ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. कॉन्फिडन्स ठेवा पण ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. आणि हेवी वर्कआउट करू नका. 2-2 टाइम, एक टाइमच वर्कआउट करा. तुमचा इंटरनॅशनल लेवलचा डाईट नाही की आराम नाही तुम्हाला भेटत. तुम्हाला सकाळचं वर्कआउट झाल्यानंतर क्लासला बसायला लागतं किंवा लायब्ररीला बसायला लागतं. झोप येते, झोप आली की लगेच झोपायचं, अर्धा तास लगेच झोपायचं, दिवसभर झोप लागणार नाही, आपण लिहून देतो तुम्हाला. झोप आली ना तुम्ही अभ्यास करताना लगेच झोपा, पण क्लासमध्ये झोपू नका. महेश सरांनी सांगितले झोपला आल्या झोपायचं. आमचे कार्यकर्ते अकॅडमीतले म्हणतात सर तुम्ही सांगितलं झोपायला, असं करू नका. त्याच्यामुळे तुमचा संध्याकाळी वर्कआउट हेवी करू नका, कमी वर्कआउट करा. हे झालं आपलं सोमवारचं. पण आता आराम काय किती करायचा, तुम्ही दिवसभर अभ्यास करता, दिवसभर बॉडी थकते तुमची. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी बाबा 10 वाजता तरी निंदन झोपायचे. 8-8:30 वाजता जेवण करून 10 वाजता अभ्यास करता झोप आली तरी एकच नंबर आहे. पडल्या लगेच झोप एक नंबर येते. कारण की दिवसभर आपली बॉडी थकलेली असते, आपण इमानदारीत कष्ट केलेलं असतं, त्यामुळे आपली लगेच बॉडी थकते, लगेच आपण झोपून जातो. सकाळी 5-6 उठून 6ला ग्राउंड चालू केलं. आपण मंगळवारी वर्कआउटला काय करायचं, मंगळवारी मित्रांनो आपल्याला काय करायचं, आपल्याला ABC वर्कआउट करायचं. ABC सगळा वर्कआउट ABCचा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ABC वर्कआउट कसा करायचा, कोणता करायचा, किती सेट करायचे, किती रिस्क घ्यायचा, ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. ते मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. आणि ABC वर्कआउट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला करायचं लेग वर्कआउट, म्हणजे लोअर बॉडी वर्कआउट. लोअर बॉडी वर्कआउट मध्ये काय करायचं त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तो पूर्ण वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्हाला कूल डाऊन करायचे किंवा तुम्हाला 100 मीटरच्या 4 ते 5 रेपिटेशन मारायचे. फक्त स्ट्राईड वरती, फक्त बॉडी ओपन करायचे, फक्त स्ट्राईड टाकायच्यात, जेणेकरून आपला लेग वर्कआउट करताना आपल्या ज्या मसल टाईट होतात त्या मसल टाईट झाल्या नाही पाहिजे. झाल्या असेल तर ते स्ट्रेचिंग करून आणि कूल डाऊन आणि स्ट्राईड मारून आपल्याला त्या रिलीज करायच्या, जेणेकरून आणि तुमचा पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायची. हा मंगळवारचा सकाळचा वर्कआउट.
दुपारचं जेवण सांगितलं, सकाळचा नाश्ता सांगितलं, तुम्हाला डाएट सांगितला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी बाबा मंगळवारी काय करायचं तेच रेग्युलर. जास्त काय हेवी वर्कआउट नाही करायचं, बॉडी वॉर्मअप करायची. तुमच्या तिथं जिम असेल, जिम वर्कआउट करायचा आहे, गोळा फेकचे थ्रो करायचे, 100 मीटरसाठी प्रॅक्टिस करायचे, किंवा अदर वर्कआउट असेल, ऍप्स वर्कआउट असेल, जोर डिप्स वगैरे असेल. समजा तुमच्या तिथं जिम असेल तर जिम मध्ये जाऊन वर्कआउट करायचं आहे. ओके, सोमवार मंगळवार धरा. आता बुधवारी काय करायचं, तर बुधवारी मित्रांनो 800 मीटरच्या 5 रेपिटेशन मारायच्यात आपल्याला. टाइम लावून 800 मीटरचा बाबा आपल्या रेपिटेशनचा टाइम किती होतो बाबा, माझा 800 मीटरचा पहिला रॅपिटेशन 3 आला, दुसरा रॅपिटेशन 2:50 आला, किंवा पहिल्याचा 2:30 आला, नंतर 2:50 आला, 2:30 आला, 2:40 आला. प्रत्येक रॅपिटेशनचा टाइम आपल्याला लिहून ठेवायचा आहे 1600 मीटरसाठी. ज्या ट्रिक्स म्हणताना तुम्ही 1600 मीटरसाठी मला जबरदस्त सर टिप्स सांगा, जेणेकरून मी 1600 मीटर आउट ऑफ मारल. बाळा मला लय जण फोन करतात की सर मला टिप्स सांगा. बाळा टिप्स बिप्स काय नसतात, वर्कआउट करून आपल्या टिप्स निर्माण होतात. आपण लय जण म्हणतात मग सर तुमचं वेळापत्रक काय होतं, मला पूर्ण शेड्यूल द्या तुमचा पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाचं. बाळा तसं होत नसतं, समजलं का? तर मग शेड्यूल स्वतःच निर्माण करत असतं. आपला अभ्यासक्रम आपण कशा पद्धतीने अभ्यास करतो, आपल्याला कोणता विषय जड जातो, ह्याच्यानुसार आपण स्वतःचं वेळापत्रक बनवायचं. दुसऱ्याचं कॉपी करायचं नाही. बाकीचं गोळाफेकच्या थ्रू कॉपी करा, 100 मीटर कसा पडतो ते कॉपी करा, बाकीचे सगळं कॉपी पण अभ्यास काय कॉपी करता येत नाही. अभ्यास आपल्याला जेवढं येतं आपण त्यानुसार आपला अभ्यासक्रम करत असतो, रोजचं वेळापत्रक बनवत असतो. त्यामुळे लोकांचं काय ह्याच्यामध्ये कॉपी करू नका. बुधवारचा झाला 800 मीटरच्या 5 रेपिटेशन. वर्कआउट झाल्यावर चांगली स्ट्रेचिंग करायचे, आणि चांगली स्ट्रेचिंग झाल्यानंतर ओमचं ध्यान करायचंय, ओम. त्याच्यानंतर चांगलं शवासन करायचे, जेणेकरून आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स होईल, झोप लागणार नाही, काय नाही, एकदम आनंद. आणि मनामध्ये कोणतेही विचार नाही, बुंग एकदम पडायचं, मुंडकं फिंडकं लाखो आल्याने बाजूला टाकायचं, हात बाजूला, पाय बुटं फिटं काढून टाकायचे, मुंडकं एका बाजूला टाकायचं आणि पूर्ण शवासन करायचं. आणि जो बुधवारी संध्याकाळी सेम तेच, पण हेवी करू नका. फक्त कसं मी फक्त सांगितलं की तुमची बॉडी इंजुरीमध्ये नको जायला, त्यासाठी मी तुम्हाला संध्याकाळचं हेवी वर्कआउट देत नाही. तेच 5-6 बुधवारी आपल्याला 10 राऊंड स्लो रनिंग करायचे, त्याच्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायची आणि गोळा फेकचे थ्रो करायचे. हे झालं बुधवारचा वर्कआउट. पण गुरुवारी काय करायचं, तर गुरुवारी मित्रांनो आपल्याला तुमचा 400 मीटरचा जो ट्रॅक असेल त्याला आपल्याला स्लो फास्ट वर्कआउट करायचे, म्हणजे त्याच्या 15 रेपिटेशन मारायचे. तर त्याच्यामध्ये कसले स्लो फास्ट, तर एक राऊंड पूर्ण फास्ट मारायचा 400 मीटरचा, एक राऊंड स्लो मारायचा, एक राऊंड फास्ट, एक राऊंड स्लो, असं दोन्ही मिळून आपल्या 15 रेपिटेशन झाल्या पाहिजे. बरोबर, त्या रेपिटेशन झाल्या तर सकाळी मस्तपैकी स्ट्रेचिंग करायचे, ॲप्स वर्कआउट करायचा, गोळा फेकचे काय थ्रो वगैरे असेल, आणि एक्स्ट्रा वर्कआउट जोर डिप्स डबल बार वगैरे काय असेल ते तुम्ही करायचं. आणि त्याच्यानंतर तुमचा डाईट, तुम्हाला डाईट सांगितला, त्याच्यानंतर दुपारचं जेवण सांगितलं, संध्याकाळी समजा भूक लागली तर काय काय खायचं ते मी तुम्हाला पहिल्यांदा सोमवारच्या वर्कआउटमध्ये सांगितलं बाबा डाईट काय करायचा. आणि संध्याकाळी झोपायचं किती वाजता, 10 वाजता, उठायचं 5 वाजता, आराम चांगला झाला पाहिजे, बॉडी आपली रिकवर झाली पाहिजे दुसऱ्या दिवशी वर्कआउटसाठी. तर तुम्ही रातभर जर फोनवर बोलत होता, का गो तुझा बिझी लागला फोन, कोणाबरोबर बोलत होती, अरे काय नाही पप्पांच्या फोन होता, ती पण तुम्हाला बोलायला होते तुम्ही तर बावळाटच, हा मग असेल पप्पांच्या फोन. अगं त्यांनी दुसऱ्यालाच फोन लावला होता, अरे त्यांनी तिसऱ्यालाच फोन लावला, काय नाही अरे बहिणीचा फोन होता, तो पण सांगणार. अगं इकडं ही दुनिया नसती चांगल्याच्या शोधात आहे, मला चांगला कसा भेटल, मला चांगली कशी भेटल, नाही 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 असं. त्यामुळे ह्या गोष्टी जर लांब ठेवा. टाइमपास असतो, हे प्रेम बिम काय नसतो, विषय वेगळा, त्याच्याबद्दल आपण काय व्हिडिओ बनवणार नाही. तर मित्रांनो टाइम काय रात्री 10 वाजता झोपला आणि चॅटिंग करत बसलाय 2 वाजेपर्यंत, नाही नाही मी तुला लय मिस करत होतो, अशा गोष्टी बाजूला ठेवा. आता पोलीस भरत्याला जरा त्या समोरच्या पार्टीला म्हणा जरा तुम्ही थांबा, जरा लांब श्वास घ्या, 4 महिने मला जरा पोलीस हो, त्यानंतर लग्न फिरणं पार उरकून टाकून पोलीस झाला मस्त ट्रेनिंग फिनिंग करून येतो. पण तुम्ही जर पोलीसच नाही झालं तर समोरची पार्टी तुम्हाला लग्न पण होऊन देणार नाही, पण त्यांनी पण मी दुसरा बघते ए. त्याच्यामुळं हे जरा सोडून द्या, हा एक जोकचा पार्ट झाला. आणि जो याच्यामध्ये गुंतलेला असेल त्याने बाजूला व्हा, नाही तर तुम्हाला ही पोलीस भरती जर तुम्ही पोलीस नाही झाला तर ते दुसरा पोलीसवाला बघल. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सोडा. बुधवारचा वर्कआउट झाला, गुरुवारचा वर्कआउट झाला. गुरुवारी संध्याकाळी आपल्याला काय करायचंय, स्लो वर्कआउट आपल्याला 5 आपल्याला राऊंड मारायचे असतो वॉर्मअपचे. 100 मीटरसाठी आपल्याला 120 5 रेपिटेशन मारायचे. संध्याकाळी चांगली स्ट्रेचिंग करायचे, गोळा फेकचं थ्रो करायचे म्हणजे नुसता गोळा लांब गेला नाही पाहिजे, टेक्निक शिकायच्या, टेक्निक. त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ केला आहे बाबा, टेक्निक म्हणजे काय, गोळा वरती थ्रो करायचा, गोळा असा धरलाय तर असाच वर गेला पाहिजे, हाईट किती जाते, समोरच्याला व्हिडिओ काढा स्लो मोशन मध्ये, बाबा माझ्या चुकीचा गोळा खाली जातो की वर जातो की माझा थ्रो व्यवस्थित बसतो का नाही, या गोष्टी बघा. नाही तर तुमचा थ्रो जात नाही, काय नाही, नुसतंच गोळा फक्त नुसता लांब गेला पाहिजे. अरे बाबा तुझं पण टेक्निक चुकते ना, तुझी
टेक्निक सुधारली पाहिजे. नुसताच तसा असतं रोज गोळा टाकून तो तिथंच पडणार आहे. पार तिथं खड्डा करून टाकला, गोळा बुजायला बसला एका दिवशी तिथं गोळा टाकून टाकून. त्यामुळं गोळ्याची प्रॅक्टिस म्हणजे फक्त थोडं चांगले करा. टेक्निक शिका. तुमचे इथं कोच असतील त्यांना विचारा, स्वतः जाऊन विचारते ते सांगणार नाही. समज तुम्हाला गुरुवार. पण आज शुक्रवारचा वर्कआउट काय करायचं सर तुम्ही? आता गुरुवारपर्यंतचं वर्कआउट लई सांगितलं मला. शुक्रवारी काय करा? शुक्रवारी आपल्याला मित्रांनो 2000 मीटर, 1600 मीटर, 1000 मीटर, 600 मीटर, 400 मीटर आणि 300 मीटर समज लिहून घ्या बरं का. 2000, 1600, 1000, 600, 400, 300 ह्या रेपिटेशन मारायचं आणि त्याचा प्रत्येकाचा टाइम आपल्याला लिहून ठेवायचा. आणि तो टाइम आणि पुढल्या वीकचा वर्कआउटचा टाइम आपला किती कमी झालाय ते आपल्याला दिसून येईलच. आणि डेमो मध्ये आता 15 दिवसाला डेमो घेतला किंवा आठवड्याला तुम्हाला डेमो सांगितला, आपला टायमिंग कितीच कमी झाला हे तुम्हाला कळून जाणार आहे. समजलं का? म्हणजे आपलं इम्प्रूव्हमेंट आहे का नाही. त्यांनी रोज इंस्टावरती तुम्हाला सांगणार याव करा त्याव करा वर्कआउट करा. तुम्ही नवीन नवीन करणार पण ते नंतर करत नाही. पण आता व्हिडिओ हा तुम्ही या भरतीसाठी तुमच्यासाठी वर्कआउटसाठी बेस्ट आहे. तुम्ही एक्स्ट्रा गोळ्याचे पण वर्कआउट चालू ठेवा, 100 मीटरचं पण मी त्याच्यासाठी व्हिडिओ केलेले आहे, तो पण बघा. हे तिन्हीचं वर्कआउट मिक्स करा आणि तसा वर्कआउट करा. नाही तर फक्त 1600 पाळसान पण बाकीच्याचं काय. समजलं का? शुक्रवारचं वर्कआउट झालं. चांगली स्ट्रेचिंग करायचे, योगासनं करायचे, शवासन करायचे, सूर्यनमस्कार करायचे, 10 ॲप्स वर्कआउट करायचे आणि काय सांग गोळा फिरचे थ्रो करायचे. तर शुक्रवारचा वर्कआउट झाला. तर मोबाईलचा काल व्हिडिओ बनवला पण कालच्याला नंतर हा माईकच बंद पडला. त्याच्यामुळे मग कालचा व्हिडिओ परत मी आज इथून पुढे कंटिन्यू करतोय. त्यामुळे शुक्रवारपर्यंत आपलं सगळं क्लिअर झालं. आता फक्त राहिलं शनिवारचं. शनिवारचं आपल्याला 10 ते 15 किलोमीटर रनिंग करायचे, लॉंगला जायचे. आणि लॉंगला जाणं मला शूज पण चांगला पाहिजे. त्यामुळं शनिवारचं फक्त लॉंग करायचं पूर्ण 10-15 किलोमीटर. आणि नंतर आल्याच्या नंतर पण स्क्वॉट वर्कआउट करायचा आहे, लेग वर्कआउट करायचा, लोअर बॉडी वर्कआउट. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्लो रनिंग करायचे 5-6 राऊंड किंवा 100 मीटरच्या 4-5 स्ट्राईड मारायचे, जेणेकरून आपल्या ज्या मसल टाईट झाले लेग वर्कआउट करून ते आपल्याला रिलीज होतील. आणि त्याच्यानंतर कूल डाऊन करायचे आणि चांगली स्ट्रेचिंग करायचे, जेणेकरून आपले मसल टाईट होणार नाही. तर लेग वर्कआउट केल्यानंतर काय ना चालता येत नाही, बसता येत नाही. त्याच्यामुळं नवीन मुलांनी जरा कमी कमी करा. बाकीच्यांना सवय असेल त्यांनी त्यांचं वर्कआउट चालू ठेवलं तर चालेल. फक्त चांगली स्ट्रेचिंग करा. आणि शनिवारी संध्याकाळी आपल्याला काहीच वर्कआउट करायचं नाही. तो आपल्याला पूर्ण दिवस रेस्ट करायचा आणि रविवारी पूर्ण दिवस आपल्याला रेस्ट करायचा आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगितलं तर माझ्या काय लक्षात नाही, पण तुम्हाला सांगतो की रविवारी आपल्याला पूर्ण दिवस आपल्याला रेस्ट करायचा आहे. तुमचा काय डाएट वगैरे असेल तो आणायचा आहे. आणि तुम्ही जो सोमवारी आणि शनिवार पण तुम्हाला जो वर्कआउट सांगितला आहे तो एकदम प्रॉपर करायचा आहे. झोप आपली 6.5-7 तास झोप झाली पाहिजे. अभ्यासही दिवसभर झाला पाहिजे. पाणी आपल्या बॉडीमध्ये 4 ते 5 लिटर गेलं पाहिजे. जेवढा आराम करसाल तेवढं पण आपला परफॉर्मन्स वाढणार आहे. डाएट चांगला करायचा आहे त्याच्यामध्ये. आणि रात्रीचं तुम्हाला सांगितलं त्यानंतर झोपचा की कोणाची गुलू बोलत बसू नका, कोण तुमचा तोटा होईल. आता लावला फोन बसला रातभर फोनवर बोलत नाही, मी 10ला झोपून 5ला उठलो, नाही उपयोग नाही त्याचा. त्या गोष्टीचा आता लांब ठेवा. भरती जवळ आले नाही तर मग परत पुन्हा एकदा तेच पुस्तक, तेच ग्राउंड आणि तोच वेळ. पण वय वाढत गेलेलं, बॉडी साथ देणार नाही, काय देणार नाही, काहीच होणार नाही. त्यामुळं प्रॅक्टिस ही आता चांगली करा. 4 महिने आपल्याकडे, 4 महिन्यामध्ये भरपूर काही साऱ्या गोष्टी होऊ शकतात ज्या आपण ठरवल्या. तर आता त्यांना फक्त टाइमपास करायचं, पुढल्या वर्षी परत भरतीला उतरणार आहे, तिथंच फॉर्म टाकणार, तेच लोडबुड करत बसणार, फोन चालू ठेवणार, चॅटिंग रातभर करत बसणार. सकाळी झोप झाली नाही तर ग्राउंड करणार नाही, आज कंटाळा आलाय मी आता संध्याकाळी करतो. मग दिवसभर ह्याला भेट त्याला भेट, उपयोग नाही. ज्याला करतो इमानदारीत करणार आहे. तुम्हाला पूर्ण सोमवार ते शनिवारपर्यंत टाइम टेबल समजलेला आहे. हा पूर्ण टाइम लिहून ठेवा. डेमोचा टायमिंग आपल्याला लिहून ठेवायचा. आपण सोमवारी काय वर्कआउट केला, मंगळवारी काय वर्कआउट केला, कोणत्या रेपिटेशन काय टायमिंग आला, तो सगळं लिहून ठेवा. जेणेकरून पुढल्या दिवशी, पुढल्या आठवड्यामध्ये त्याच दिवशी आपला तो वर्कआउट असणार. तर आपला टायमिंग किती कमी झाला हे लय महत्त्वाचं आहे. आणि आपलं इम्प्रूव्हमेंट आपले किती होते बाबा. मागचे 1600 मीटर टाईम 5 मिनिट 50 सेकंद आला, तर पुढल्या 15 दिवसाच्या डेमो नंतर आपला टायमिंग बाबा 5:50 पेक्षा कमी येतोय का, 5:30, 5:35 येतोय का, तर फायदा नाही. तर तुम्ही अजूनही कोणाकडे प्रॅक्टिस करत असाल तर पण त्या प्रॅक्टिस आपल्याला फायदा होतोय का. आता ते प्रॅक्टिस घेत असेल आणि तुम्हीच प्रॅक्टिस करत नाही त्या सरांकडे गेलो पण माझे काय प्रॅक्टिस व्हायना. अरे पण तुम्ही पण करत नाही ना, ते पण तुमचं चुकीचं आहे ना. उगाच तुम्ही मास्तर लोकांचा हे करून का उपयोग नाही. क्लासला गेला नाही, मला काय त्या सरांचं कळतच नाही. अरे त्याच डोक्यात काय बसत नाही तर त्या सराला कायला तू दोष देतो. क्वालिटी आपल्यात बी लागती, समजलं का. जय महाराष्ट्र. बस.